शक्तिला एकादशी बद्दल माहिती। शक्तिला एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण एकादशी आहे। ही एकादशी माघ शुद्ध एकादशी रोजी येते। शक्तिला एकादशीला तेल आणि तीळ यांचा विशेष महत्त्व आहे, म्हणून त्यास शक्तिला असे नाव दिले गेले आहे। शत म्हणजे 100 आणि तिला म्हणजे तीळ। या एकादशीस विशेषतः तिळाच्या तेलाने स्नान करणे, तीळदान करणे आणि तिळांचा वापर इतर धार्मिक कर्मे करण्यात केला जातो। शक्तिला एकादशीची कथा। शक्तिला एकादशीच्या मागील कथेप्रमाणे एक वेळी एक ब्राह्मण अतिशय गरीब होऊन आपल्या कुटुंबाचा पालनपोषण करत होता। त्याने एक दिवस शंकर भगवानाच्या पूजा केल्या आणि तिळाचा उपयोग करायला लागला। त्याच्या शुभ कर्मामुळे देवता प्रसन्न होऊन त्याला इच्छित धन आणि सुख दिले। त्यानंतर या एकादशीकडे एक विशेष देवत्व लाभले आणि ती एकादशी महत्त्वाची ठरली। शक्तिला एकादशीचे व्रत व पूजेचे महत्त्व। एक उपवास। शक्तिला एकादशीला उपवास ठेवण्याची पद्धत आहे। संपूर्ण दिवस उपवास ठेवा आणि रात्री साधारणतः फळाहार किंवा शाकाहारी आहार घ्या। त्या दिवशी तात्पुरते ताण किंवा कठीण आहार टाळा। 2. तेल स्नान। या दिवशी तिळाच्या तेलाने स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे पापांचे नाश होऊन पुण्य मिळते। 3. तीळदान। शक्तिला एकादशीला तीळ, तिळाचे तेल, तिळाचे तेला आणि तिळाच्या लाडूंचे दान करणे अत्यंत फायद्याचे मानले जाते। हे पुण्यप्राप्तीसाठी केले जाते। 4. श्रीमद्भागवत गीतेचे पठण। या दिवशी श्रीमद्भागवत गीतेचे पठण केल्याने आत्म्याचा उन्नती होतो। 5. नैवेद्य व पूजन। त्या दिवशी घरातील देवतेला तिळाचे नैवेद्य अर्पण करणे, दिव्य तेल लावणे आणि ओवाळणे या कार्यांमधून एकाग्रता साधता येते। 6. श्रद्धा आणि विश्वास। शक्तिला एकादशीच्या व्रत आणि पूजा करताना श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचे आहे। एकाग्रतेने आणि प्रेमाने पूजा केल्याने उत्तम फल प्राप्त होते। शक्तिला एकादशीच्या व्रताचे फायदे। 1. पापांचे नाश होऊन पवित्रता प्राप्त होते। 2. आत्म्याचे शुद्धीकरण होते। 3. इच्छापूर्ती आणि संतान प्राप्तीसाठी फायद्याचे ठरते। 4. जीवनातील अडचणी दूर होतात आणि समृद्धी येते। तुम्हाला शक्तिला एकादशीचा उपवास आणि पूजेसंबंधी माहिती मिळाल्यास त्याच्या नियमित पालनामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि आध्यात्मिक फळे प्राप्त होईल।